सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। सध्या या पोटनिवडणुकीचे वारे वेगाने वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे। या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून आकाश मोरे यांना संधी देण्यात आली आहे। आता याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली। या महत्त्वाच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। सुनेत्रा पवार आज सकाळी 11च्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुमारे 1 तास ही बैठक चालली। ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत होते। मात्र बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बारामतीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून कोणती नवी समीकरणे मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीत देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना एक महत्त्वाचा शब्द दिला आहे। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील, तसेच सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे।